दातदुखी अरुंधती व्यंकटेश यांनी लिहिलेली स्टोरी बघूया. किरण मोठं तोंड करून दाखवत होता कारण त्याचा चाललेला होता आणि त्या ठिकाणी रिकामी जागा झालेली होती. पुष्किन नावाचा जो मुलगा होता त्याचा पण दुखत होता, पण दात कधीच तुटलेला नव्हता. जतीनचा सुद्धा दात तुटलेला होता, सचिनचा सुद्धा, नितीनचा सुद्धा, किरणचा सुद्धा. पण पुष्किन मात्र बिचारा त्याचा कधीच दात तुटलेला नव्हता, म्हणजे त्याचे दुधाचे दात तुटलेलेच नव्हते अजूनपर्यंत. आणि म्हणून एकटाच होता, कारण या सर्वांनी एक आपला स्वतःचा एक ग्रुप बनवलेला होता ज्याच्यामध्ये फक्त दात तुटलेले मुलंच होते. तुला जर याच्यामध्ये यायचं असेल तर तुला सुद्धा लवकरात लवकर तुझा दात तोडावा लागेल असं त्यांनी सांगितलं. पुष्किन विचार करू लागला. त्याला आठवलं त्याच्या आजीने त्याला सांगितलेलं होतं की चकली आणि चिक्की जर त्याने खाल्ली तर त्याचे दात लवकरात लवकर किडतील आणि पडतील. मग त्याला असं वाटलं की जर लवकरात लवकर दात तोडायचं असेल तर मग मला माझ्या आजीला सांगावं लागेल की लवकरात लवकर चकली आणि चिक्की बनव, म्हणजे मी खाईन. पुष्किन विचारच करत होता तेवढ्यामध्ये किरण आला आणि म्हणाला, चला रे सगळ्यांनी ग्राउंडवरती जमा व्हा. सचिन झोपलेला होता, तो सुद्धा उठला आणि म्हणाला, का कशासाठी? जतीन नावाच्या मुलाने फुटबॉल टीममध्ये असलेल्या मुलांना एक चॅलेंज दिला आहे. 4थीच्या मुलांना? कसला रे? अरे काय सांगायचं, त्यांना आता शिकवायचं आहे एक धडा. खूप शहाणपणा करायला लागले, नाही त्यांच्या पायात अडकवून पळत गेले तर. इकडे जतीन विचार करू लागला, अरे 4थीच्या मुलांना शेपटी कधी होती? अरे बाबा, अरे ती म्हण आहे रे, असं म्हणावं लागतं, नितीन म्हणाला. आणि मग त्यांची गोष्ट सुरू होती की त्यांच्याजवळ फुटबॉलच नव्हता खेळायला. मग त्याच्यावरती विषय सुरू झाला. जतीन म्हणाला, आपण घेऊ शकतो ना फुटबॉल? अरे पण मी म्हणतो जर आपल्याकडे फुटबॉलसुद्धा नव्हता खेळायला तर याने चॅलेंजच दिलं कशाला? सचिन तेवढ्यात म्हणाला, ते आम्हाला म्हणत होते मुलींसारखे काय रडतात. अरे आम्ही नाही रडत, त्यांना रडवणार आहेत, हे दाखवायला पाहिजे की नाही? जतीन आपलं डोकं खाजवत त्यांना म्हणाला, एवढंच काय, फक्त फुटबॉलच पाहिजे आहे ना? आता मात्र पुष्किनचा जो ब्रेन आतापर्यंत थंड झालेला होता तो म्हणाला, मी करू शकतो ना, पण मला लवकरात लवकर जरी तुम्ही घेतलं तर मी काहीतरी बोलू शकतो आमची जी टीम आहे त्याच्याशी. पुष्किनचा दात आता लवकरात लवकर तोडावा लागेल. सचिनला इंटरेस्ट नव्हता, तो झोपी गेला. पण इकडे मात्र बाकीची जी गँग होती म्हणे, अरे चल ना मग आहे, आम्ही पाडतो ना तुझा दात. किरण म्हणाला, कसा काय? जतीन म्हणाला, मला बॉक्सिंग येते ना. असा जोरात याच्या तोंडावर बुक्का मारतो आणि लगेच याचा दात पाडतो. पाडलेले ना माझे स्वतःचे, मी पाडलेले आणि खूप लोकांचे पाडलेले मी. पुष्किन लगेच मागे सरकला. तोंडावर बुक्का मारणार म्हणजे काय, मी काय सुरक्षित होण्यासाठी. सचिन लगेच ताबडतोब उठला आणि बघू लागला, अरे मला माहिती नाही माझा दात हालत होता. आणि मग मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांनी एक दोरा टाकला, ओढला आणि दात तुटला. तुम्ही पण तसंच करा, सचिनने लगेच सांगितलं. अरे कशाला काय? जतीनने आपल्या पॅन्टचा लगेच एक दोरा काढला, लगेच पुष्किनच्या दातामध्ये अटा व्यवस्थित आणि मुलांना म्हणाला, चला रे, पकडा रे, ताना ताना, जोरजोरात ताना. सगळे 4चे 4 मुलं एका लाईनमध्ये उभे राहिले आणि त्यांनी खेचायला सुरुवात केली. किरण म्हणाला, 1 2 3 ताना. आणि 4 मुलांनी त्याचा दातचा तो दोरा बांधलेला तानाला सुरुवात केली आणि लगेच 2 मिनिटाच्या आत दोरा तुटला. धाडांग धुश, मुलं खाली पडले. त्यांच्या अंगावरती लगेच पुष्किन जतीनच्या अंगावर पडलेला होता. जतीन बिचारा अरे ओ, जतीन तू काय गाय झाला का रे? गायीसारखं काय करतोय? जतीन बिचारा श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हता. पुष्किन उठल्याबरोबर एक मुलगा उठू लागले, पाहू लागले आणि म्हणाले, मला वाटतं तुझे दात काही पडणारच नाही वाटतं. लय मोठा प्रॉब्लेम आहे बाबा हा. तुझे दात इतके स्ट्रॉंग आहे ना, पडण्याचं नावच नाही घेते. पण असं होऊ शकतं. किरण लगेच ताबडतोब आपल्या आकलेचे कांदे वाढवू लागला. मला माहिती ना, पूर्वीच्या काळी जे डायनासोर होते, पूर्वीच्या काळी जे मोठे मोठे ॲनिमल होते ना, त्यांचं तसंच होतं. त्यांचा दात आत्तासुद्धा सापडला बरं का, इतक्या वर्षांनी. असंच असेल हे दात आहे ना याचा सुद्धा. नेपोलियन माहिती का, नेपोलियन, अरे तो जन्माला आला तेव्हापासून त्याला दात होत. काय? जतीन म्हणाला, पुष्किन तू काय एलियन बिलियन आहे का रे? काय तुझा दात पडायचं नावच नाही घेते? आणि जतीन असं म्हणून डोकं खाजवायला लागून गेला. एक काम करतो, हातोडा घेऊन येतो. हातोड्याचं नाव ऐकलं आणि पुष्किन लगेच पळत सुटला. ही पूर्ण स्टोरी तुम्ही ऐकलेली आहे. मग आता काय, लाईक करा.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय नका बघू. फुकट नाही बघायचं. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं म्हणजे करायचं आणि असंच बघायचं, दुसऱ्यांनाही बघायला लावायचं. धन्यवाद.